की जो स्वतःच्याच संपूर्ण कार्याची व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करतो. 26 जानेवारी 2006 रोजी मुख्य सचिवांना मी चीफ सेक्रेटरीने एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की या 14 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये जे कार्य मी केलेलं आहे या कार्याचे जे परिणाम होत आहेत त्याच्यातून काही लोकांचा हितसंबंध दुखावला जात आहे. उदाहरणार्थ मनशक्ती प्रयोग केंद्राचे सर्वेसर्वा केळकर, मी 4 राजकीय नेत्यांची 4 मुख्यमंत्र्यांची भविष्य मी अचूक वर्तवली. ती भविष्य अचूक वर्तवल्यामुळे हितसंबंध काही लोकांनी दुखावले गेले. तर याच्यातून माझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करण्याचं एक षडयंत्र निर्माण केले गेले आणि प्रत्येक तक्रार कायदेशीररित्या कशी चुकीची आहे, नैतिकदृष्ट्या कशी चुकीची आहे याचे पुरावे देऊन वेळोवेळी सुद्धा माझ्यासारख्या शिक्षण क्रांतीच्या संपादक संचालक असलेल्या आणि एवढं कार्य करणाऱ्या आणि साधारण 3 लाख मुलांपेक्षा जास्त मुलांची मी आतापर्यंत शिबिर घेतलेल्या माणसाला साध्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं न्यायाचं राज्य असं म्हणता येणार नाही. मी तुम्हाला 3च उदाहरण त्याची देणार आहे. आपल्याकडे माहिती अधिकार आंदोलन चालवणारे माननीय अण्णासाहेब हजारेंचं उदाहरण घ्या. ज्या स्वामी विज्ञानानंदांच्या प्रेरणेने मी काम करतो त्या स्वामी विज्ञानानंदांनी 18 नोव्हेंबर 1993 रोजी प्रशासकीय इमारतीवरून निर्णय आपण जाहीर केला. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनासाठी आपल्याला माहिती असेल फार जे नवी पिढीचे पत्रकार आहेत त्यांना स्वामी विज्ञानानंद दिसते. त्यामुळे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलनाचा भाग म्हणून मी 96 साली राळेगण सिद्धीला अण्णांसोबत मी काम केलं आणि भ्रष्टाचाराचे शरीरावर परिणाम करण्याच्या पुस्तिका प्रकाशित केली. त्या अण्णा हजारेंच्यावर मी चौफेर नावाचा जो दिवाळी अंक भविष्य 98 मध्ये काढला होता त्या अण्णांच्यावर भविष्य वर्तवलं. यात मी सगळ्या नेत्यांच्यावर लिहिलं होतं. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, शिवसेना हे कार्य करणारा महाराष्ट्रात देशाचा मी एकमेव माणूस आहे. त्यात कुठेही मी ग्रह कुंडलीधाऱ्यांचा अभ्यास केलेला नाही तर वास्तूतले लहरी आणि व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून मी हे वर्तवलेला आहे. त्याच्यात वर्षा बंगल्याचा अभ्यास आहे, राहुल गांधीचा अभ्यास आहे आणि मी असा एकमेव माणूस आहे की ज्यांनी या पक्षांची शिबिरं पण घेतली. हे सगळं असताना देखील अण्णा हजारेंनी माझ्या पत्रांना उत्तर दिली नाही. एवढंच नव्हे तर अण्णा हजारेंच्याही नावाचा माझ्या विरुद्धच्या बदनामीच्या मोहिमेत वापर झालेला आहे आणि म्हणून मी येत्या काही दिवसामध्ये राळेगण सिद्धीला उपोषणाला बसणार आहे. हे उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की आतापर्यंत अण्णांनी जेव्हा जेव्हा उपोषण केलं तेव्हा त्यांच्या नैतिक शक्तीमुळे, दबावामुळे किंवा त्यांच्या निस्वार्थ कार्यप्रणालीमुळे दबून म्हणा किंवा त्यांच्या मुद्दे पटले म्हणून शासनाने मंत्र्यांची चौकशी जाहीर केली. मग माझा आता माननीय अण्णांना असा आग्रह आहे की 26 जानेवारीला मुख्य सचिवांना मी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या चौकशीची मागणी शासनाने त्वरित करावी यासाठी माननीय अण्णांनी माझ्या आग्रहावरून शासनाला पत्र लिहिलं. यासाठी मी राळेगण सिद्धीमध्ये 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे. दुसरा जो माझा कार्यक्रम आहे पुढच्या काही दिवसामधला तो म्हणजे 21 मे 1991 रोजी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा संस्थेमध्ये मी जीवनदान केलं. जीवनदान या शब्दाचा अर्थ असा आहे की मी घरदार प्रॉपर्टी सोडून, माझी कुठलंही स्वतःचं घर नाहीये, आज देखील माझी प्रॉपर्टी नाहीये, त्यावेळी देखील नव्हती, तिथे मी जीवनदान केलं आणि 2 वर्षामध्ये स्वामी विज्ञानानंदांनी सांगितलं की पुढच्या पिढीसाठी म्हणजे मुलांसाठी तू कार्य करायचंय आणि राजकीय नेत्यांच्या वास्तूमध्ये ज्या दूषित लहरी आहेत त्यासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये जाऊन तू सगळ्या नेत्यांना भेटायचं असं म्हणून त्यांनी 18 नोव्हेंबर 1993च्या अगोदर देहत्याग करण्यापूर्वी त्यांनी हा मला आदेश दिला. त्याला पुरावे आहेत, साक्षीदार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की माझ्या नंतर भास्कर ऋषी कार्य करतील, त्याला अनेक शेकडो लोक साक्षीदार आहेत. परंतु 93 नंतर 95 पर्यंत मी मनशक्ती केंद्रात काम करत होतो. मी शिवसेना, त्याच्यानंतर भाजप या सगळ्या पक्षांच्या कार्यालयात मी गेलो, मी दिल्लीत गेलो, मी सगळ्यांच्या वास्तूंचा अभ्यास केला आणि 7 वर्षाच्या अभ्यासानंतर मी चौफेर अंक प्रकाशित केलं. याची सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. एकाही राजकीय नेत्याकडून मी ऑफिशियल स्टेटमेंट करतो, एकाही राजकीय नेत्याकडून मी एकही कप चहा घेतलेला नाही, एकाही राजकीय नेत्याकडून मी एकही पैसे घेतलेलं नाहीये. मी राणे मुख्यमंत्री होणार हे 98 साली सांगितलं. राणे माझ्याकडे आले, राणे माझ्या पाया पडले. बाळासाहेब म्हणाले की बघा भास्कर ऋषी म्हणत असतील तर मी तुम्हाला मुख्यमंत्री करेन.
आणि मी ऑफिशियली सांगतोय महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा की राणे माझ्यामुळे मुख्यमंत्री झाले 99 मध्ये. ऑफिशियल रेकॉर्ड आहे, माझ्या वेबसाईटवर सगळं डिक्लेअर केलं. नंतर मालवाच्या निवडणुकीत असं लिहिलं की राणे हरतील, मालवाची निवड जिंकतील पण मुख्यमंत्री पदा शरद हरतील. हे माझं ऑफिशियल स्टेटमेंट आहे. 99 साली मनोज जोशी जातील राणे तिथे भविष्य लिहिल्यामुळे मनोज जोशींचे जे बाकी सचिव होते ते नाराज झाले आणि त्यांनी माझ्या विरुद्ध कटकारस्थान केलं. तिथले एक एसीपी होते, तिथे मला बोलवलं, हॅरॅसमेंट केली गेली, माझ्याकडून पैसे उकळले गेले. त्याची मागणी हक्क हायकोर्टात आत्महत्या केली. माझं नुकतंच त्याला लग्न झालं होतं, तेव्हा माझ्या बायकोचं मंगळसूत्र विकून मला ते पैसे द्यावे लागले. आज तर काय ते 7 वर्षात ते मंगळसूत्र लागले नाही. त्याची मी मान्य मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना कलमा दिली. महाराष्ट्र शासनाच्या पोलीस डिपार्टमेंटला काळीमा फासणारी शरम आणणारी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मंत्रालयामधल्या सध्या महसूल खात्यामध्ये 451 अॅनेक्स मध्ये काम करणारे गृहस्थ अविनाश सुभेदार, त्यावेळेस एसीपी असलेले आताचे डीसीपी झोन 2 चे दिगावकर, संजय नहार आणि मनशक्ती केंद्राचे सर्वेसर्वा गजानन टिळकर हे चौघे याला जबाबदार आहे. आणि म्हणून माझी मागणी शासनाकडे की मी 26 जानेवारीला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये गजानन टिळकर, डीसीपी दिगावकर यांच्या या घटकाला चौकशी करण्यात यावी आणि मला पोलीस स्टेशनला बोलून हॅरॅसमेंट करण्यात आली. का तर फक्त मनोज जोशींच्या विरुद्ध मी भविष्य करतो म्हणून. मला आश्चर्याचं वाटतं की मला आजपर्यंत शरद पवारांनी धमकी दिली नाही, बाळासाहेबांनी दिली नाही, शिवसेनेने दिली नाही. मी 23 मार्च डब्याला चित्रलेखा जाहीर केलं, ज्ञानेश्वरांनी माझी कवचतोडी केली. तिला दिलं की शिवसेना भ्रष्टाचारामुळे पराभूत होणार आहे, तर एका शिवसैनिकाने मला हात लावला नाही. मी शरद पवार प्राइम होणार म्हटल्यानंतर मला काँग्रेसच्या लोकांनी काही विरोध केला नाही. मग असं असताना मी 14 वर्षाच्या माझ्या 40 वर्षाचा आहे, 14 वर्ष मी रक्त आपण काम करतोय. 200 तालुक्यात मी सभा घेतलेल्या आहे, 3 लाख मुलांचे सेमिनार घेतलेले आहेत, स्ट्रेस मॅनेजमेंटचे कार्यक्रम केलेले आहेत, गुंडांची मुलं गुंड होण्यातून दगडे शिबिर घेतलेली आहेत. हे सगळं असताना आज माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल होत आहेत. आज माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल होत आहेत. 23 फेब्रुवारी आपण पान नंबर पुढे चला 23 फेब्रुवारीला मी 26 जानेवारीच्या स्पीड पोस्ट पत्र पाठवले, त्याचे स्पीड पोस्ट क्रमांक दिलेले आहेत. आपण क्रमांक तक्ता पाहूया. त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे अरुण गुजराती, नितीन गडकरी, प्रभाराव, उद्धव ठाकरे, वंदन पोस्टे, कुमार केतकर, भारतकुमार राऊत, प्रकाश कोरे, संजय राऊत, अरुण टिकेकर, वेदांत ज्ञानेश्वर हे सगळ्यांना लिहिलेलं आहे की मला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ह्याचा कधी ना कधी समाजाला विचार केला जातो की मी गुन्हेगार नक्षलवादी आहे का सामाजिक कार्यकर्ता आहे, काय फ्रॉड केलाय मी, कोणाचे पैसे काढलेले. ही घटना बघा 26 जानेवारी पत्र लिहिले, मुख्य सचिवांना 23 फेब्रुवारीला पत्र लिहिले आणि 2 मार्चला मला अरेस्ट केली गेली. घरामध्ये पोलीस आले, 10 पोलिसांनी मला मारहाण केली. वास्तविक पाहता पोलिसांना चौकशीला मी स्वतः बोललेलं असताना, मी सीपीला पत्र लिहिलेलं असताना धीरे धीरे ह्या समाजामधल्या काही भ्रष्टाचार करणाऱ्या यंत्रणा मला अटक करण्यासाठी 3.5 लाख रुपये खाऊ घातले गेले पोलिसांना. त्याची नावं सुद्धा मी दिली आहेत गृहमंत्र्यांकडे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की अक्कलकोटच्या एका प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे यांनी आमच्या न्यायालयात केस चालू असताना दबाव टाकल्यामुळे त्यांच्या विरुद्ध मी प्रभावाकडे तक्रार केली. म्हणून या संपूर्ण प्रकरणाच्या मागे सिद्धाराम मैत्रे जाते आणि म्हणून मी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सिद्धाराम मैत्रेच्या राजीनाम्याची मागणी करतोय. राज्याचा गृहराज्यमंत्री न्यायालयामध्ये केस चालू असताना बोलवतो, दबाव टाकतो, धमक्या देतो, याच्यावर मी त्या माणसाकडे कंप्लेंट करतोय. 400 लोकांसमोर मी सांगतोय तिथे की मैत्रे बरोबर नाहीये. काँग्रेसच्या कमिटीचे जे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संगनाप्पा कापसे, बँकेचे काँग्रेस कमिटी यांच्याकडे प्रभावाकडे तक्रार केली की त्यांना हक्कपट्टी करा. आणि म्हणून मी आज मागणी करतोय की सीएमनी ताबडतोब 72 तासामध्ये गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रेचा राजीनामा घ्यावा, त्याची काँग्रेस पक्ष हक्कपट्टी करण्यात यावी आणि त्याच्या आमदारकीचा राजीनामा. हे 3 डिमांड्स आहेत. गृहराज्यमंत्री स्वतः